चला सामन्याला सुरुवात होते. सलामीवीर जोडी साहिल आणि अर्जुन मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार. यावेळी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतायत गडबड आणि अगदी पहिल्या चेंडूवर साहिल भोईरला मिळतंय जीवनदान. आता कॅच सोडले की मॅच सोडले हे देखील पाहणं फार गरजेचं असेल, कारण साहिल भोईर सारख्या फलंदाजाला जर का तुम्ही संधी देताय तर निश्चितपणाने तुमच्या अडचणींमध्ये वाढ होईल. पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळवण्याची संधी होती. विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाच्या बॅटिंग ऑर्डरचा जर का तुम्ही विचार केला तर फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे, फार मोठी स्टारकास्ट देखील त्यांच्याकडे आहे. संदीप भोईर सारखा खेळाडू अजून देखील डगआउट मध्ये खेळतोय, शिल्लक आहे, उपस्थित आहे आणि निश्चितपणाने खूप मोठी सपोर्ट सिस्टम विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाची आपण म्हणू शकतो. दुसरा बॉल येतो डॉट. तुषार चांगली गोलंदाजी करतायत. अगदीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चांगला खेळ त्यांचा होतोय. यावेळी इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. यावेळी मात्र करत नाहीयेत कोणती चूक. फलंदाज होईल बाद. साहिल स्वस्तामध्ये बाद होत आहेत. काय झेल टिपलाय. प्रणाल होते तिथं. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. फार दूरवरून आले होते आणि अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये पोहोचले. तिथे क्षेत्ररक्षण करत असताना झेल त्यांनी अप्रतिम टिपलाय आणि साहिल भोईरला स्वस्तामध्ये बाद व्हावं लागले. जसा साहिल बाद झाला, साहिलची जी सपोर्ट सिस्टम आहे, आमचे अक्षय टोले सर असतील, बाबू टोले सर असतील, त्यांच्या चेहरा कुठेतरी पडला. कारण साहिलची मॅच बघण्यासाठी ते जिथे जिथे विके प्रतिष्ठान बरडपाडा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा ही सपोर्ट स्टाफ त्यांच्या सोबत उपस्थित असतो त्यांची मॅच बघण्यासाठी. फलंदाज बाद होतोय. साहिल बाद झालाय. नवीन फलंदाज संदीप भोईर. सातत्याने चर्चेमध्ये असणारं नाव. जेव्हा जेव्हा विके प्रतिष्ठान बरडपाडा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा संदीप भोईर या नावाची चर्चा सातत्याने होत असते. या अगोदर देखील आपण संदीपची चर्चा करत होतो की खूप मोठी सपोर्ट सिस्टम विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाला लाभले संदीप यांच्या रूपामध्ये. संदीप पॉवर हाऊस ऑफ बरडपाडा. यावेळी मात्र संदीप यांच्या विरोधामध्ये करत असतं गोलंदाजी करत असताना तुषारची गोलंदाजी चांगली राहिली आहे. शरीरावर आदळणारा हा चेंडू ज्यावर मिळते लेग बाय एज झाली होती. बॅटकट आहे त्यामुळे एक धाव संदीपच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एकंदरीत पहिल्या 4 चेंडूंवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा अशा प्रकारची परिस्थिती सध्याच्या घडीला विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाची आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुषारची गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदलाव केले जात आहेत कारण अर्जुन भोईर याचा बराच अभ्यास केलाय सर्व संघांनी. आता या चेंडूवर मिळते ती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. यावेळी हा चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता. संदीप साठीचा खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र या चेंडू देखील एक धाव मिळते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा देखील येतोय. पॉवर प्लेचा निर्णायक षटक इथं होते समाप्त आणि निर्णायक षटकामध्ये निर्णायक कामगिरी केली आहे गोलंदाज तुषारने, कारण केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्यात.
पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी झाली. मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाकडून गोलंदाजाने केवळ 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वर येत आहेत. समोर फलंदाजी करत असताना संदीप याला आपण पाहतोय. संदीप आणि अर्जुन अशी जोडी, दोनही फलंदाज दिग्गज आहेत. मात्र या दिग्गज फलंदाजांच्या विरोधामध्ये असोसिएशन संघाने देखील चांगलाच अभ्यास केलाय. मात्र अभ्यास जशा प्रकारचा केलाय तशा प्रकारची गोलंदाजी देखील तुम्हाला करावी लागेल, कारण चूक इथे महागात पडू शकते. यावी इथे मोठा फटका, झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील चांगले झाले होते. मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. जसा चौकार आला, विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाच्या डगआउट मध्ये जल्लोषाचं वातावरण झालं. आतापर्यंत विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाचा डगआउट पूर्णपणे शांत होता. आता जसा चौकार आलाय संदीपच्या बॅट मधून, जल्लोष, आणि इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे झेल संपादित करतोय, फलंदाज बाद होतोय. चौकाराचं प्रत्युत्तर विकेटने टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर ज्ञानेश्वरला माहिती आहे. पहिल्या चेंडूवर ज्ञानेश्वरचा समाचार घेतला, मात्र लगेचच ज्ञानेश्वरने देखील प्रतिहल्ला चढवलाय, पलटवार केलाय. संदीप देखील बाद. नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये दाखल झालेत. बरडपाडा संघ आतापर्यंत विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. हवी तशी कामगिरी फलंदाजांना करता आलेली नाहीये. विशेष करून साहिल कडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा भंग झाल्यात. त्यानंतर संदीप देखील बाद होत आहेत. आता नवीन फलंदाज कुणाल. यावेळी कुणालसाठीचा हा चेंडू, आणि इथे बॅटची हलकीसी कडा, पंचांच्या इशाऱ्याची वाट देखील पाहिली नाही आणि खेळाडूतीचं प्रदर्शन दाखवत असताना कुणाल आल्या पावली देखील माघारी परततायत. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेटचं पतन होत आहे. ज्ञानेश्वरला 2 सफलता मिळालेत. आणखी देखील या खाटेकर चषक 2026 मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेली नाहीये. सो ज्ञानेश्वरकडे संधी आहे विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना ते रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याचा. नवीन फलंदाज सागर मैदानात दाखल झालाय. कुणाल देखील स्वस्तात बाद झालाय, संदीप देखील स्वस्तात बाद झालाय, साहिल देखील स्वस्तात बाद झालाय. मात्र आता सागर काय करतोय ते देखील पाहावं लागेल. यावेळी इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे देखील फसला होता. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा मिळवता इथे दोनही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. 11 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा त्याला मिळालाय आणि त्याच टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी केली जाते. यावेळी रनवे मध्ये थोडासा अडथळा. 2
पुन्हा एकदा ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर सागर. सागरसाठीचा हा चेंडू चांगला होता, फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी कमालीची आहे. बाउंड्री लाईन वरून अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये ही थ्रोफेकी झाली आहे. एक धाव. अर्जुन अजून देखील मैदानामध्ये आहे. सलामीसाठी गेलेला होता. आतापर्यंत एकच चेंडू त्याला खेळायला मिळालाय. हा चेंडू देखील अगदी खोलामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे केली आहे. पंच मात्र विचार करतात आणि पंचांनी निर्णय सोपवला थर्ड अंपायर कडे. सो आपण चेक करू, जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत जोडले गेले राजू राठोड सर. फलंदाज सेफ असेल, नॉट आउट. म्हणजेच 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस येत आहेत. यावेळी तेजसच्या षटकाची सुरुवात इथे डॉट बॉलने होते आणि इथे घडतंय काय तर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जातीये. फलंदाज बाद आहे का ते आपण चेक करूयात ऑलरेडी अगोदर. फलंदाज बाद असेल आणि अर्जुन बाद असेल. येस, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होतोय. अर्जुन बाद झालाय. यष्टीरक्षकाला दाद द्यावी लागेल कारण थांबला, वाट पाहिली आणि अगदी फलंदाजाने पॉपिंग क्रीज सोडण्याची वाट पाहत असताना महत्वाचा खेळाडू त्यांनी बाद केलाय. अर्जुनची विकेट इथे जातीये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सनी मैदानात दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव आली नाही म्हणजे धावफलक स्थिर आहे. 14 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. यावेळी हा चेंडू इथे डाव्या एसटीच्या बऱ्याच बाहेरून होता. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1.
सन्माननीय सरपंच साहेब दत्तात्रेयजी भोईर आपल्यासोबत जोडले गेलेत. सो मी भोईर साहेबांना विनंती करतो, भोईर साहेब या, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. ओ यावी मोठा फटका, फलंदाज सागरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषे पार, षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने बऱ्याच वेळ खुंटलेली धाव संख्या ती हलतीय, 22 धावांवर जाऊन पोहोचते. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सुरुवात चांगली झाल्यानंतर भरपूर धावा येत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हे दडपण बनवलंय सागरने तो एक फटका काय खेळला. इथे गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये येतोय आणि भरपूर धावा आता झाल्या, 24 धावा धावफलकावर. व्हाईट बॉल, व्हाईट +1 प्लस रनआउट. आणि महत्वाची गोष्ट, स्ट्राइक मात्र सागरकडे असणार आहे. फलंदाज सनी बाद झाले. सनीने आपली विकेट सॅक्रिफाईस केली. नवीन फलंदाज रोशन मैदानात दाखल होत आहेत. मात्र धावा आता भरपूर येत आहेत, कारण 26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत 2च चेंडू या तेजसने हाताळलेत आणि तब्बल 12 धावा त्याच्या 2 चेंडूंवर आल्यात, ज्यामध्ये एक षटकार आणि उर्वरित सर्व धावा अतिरिक्त. यावी ते विकेटचा होईल पतन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद होतोय, रोशन बाद होतोय. चला विके प्रतिष्ठान बरडपाडा, नेक्स्ट बॅट्समन लवकर जाऊ दे मैदानामध्ये. चला घाई करा बरडपाडा टीम. चला आंबे टीमचे कर्णधार आणि वडवली संघाचे कर्णधार लगेच यायचंय नाणेफेकीसाठी. नवीन फलंदाज निलेश मैदानात दाखल झालेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 27 धावा धावफलकावर. यावी स्लोवर 1. चांगला फटका इथे देखील येतोय. क्षेत्ररक्षक तिथे देखील उपस्थित, क्षेत्ररक्षण चांगलंय.
एकाच धावेवर समाधानी राहतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यासाठी इच्छुक होते निलेश, मात्र नकार दिला सागरने. स्वतःवर विश्वास दाखवलाय. एकच धाव घेतली जाते. 28 धावा धावफलकावर. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28. यावेळी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर आक्रमण. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. षटकार आल्याने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 34 धावा. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. सागरच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 16 धावा त्याने बनवल्यात. चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला तो करतोय. 34 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. फलंदाज होईल बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये विके प्रतिष्ठान बरडपाडा संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएशन संघाला.
चला वडवली टीमचे कर्णधार टॉस साठी या लगेच. पस्तीस धावांचा पाठलाग करायचंय टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाला. समोर आव्हान मोठं आहे. सुरुवात ज्यावेळी पहिल्या सत्राची झाली होती असं वाटलं देखील नव्हतं 35 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. मात्र जशी सागरने बॅटिंग केली आपल्या संघाला तब्बल 34 धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. चांगली बॅटिंग त्याने पहिल्या सत्रामध्ये केली आहे आणि एक डिपेंडेबल स्कोर पहिल्या सत्रामध्ये उभा राहिलाय. कारण विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाची गोलंदाजी युनिट चांगली आहे. सो 35 धावा डिपेंडेबल स्कोर आहे असं आपण म्हणू शकतो. विजयी धावफलक देखील आपण म्हणू शकतो. पण समोर जर का पाहिलं तर प्रणाल आणि दिनेश या जोडीमध्ये देखील दमखम आहे. बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. सामन्याला सुरुवात. ओ यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर आक्रमण. पहिल्या चेंडूवर चेंडूला धाडले सीमारेषे पार. फुलटॉस चेंडूचा घेतलाय समाचार. धावा मिळतात 4. चौकार. चला गुरु शिंगोळे थोडी घाई करा. ओ यावी सलगच्या दुसऱ्या बॉलवर अर्जुनच्या विरोधामध्ये प्रणालच्या बॅट मधून आसमानी छक्का. सिक्सर. चला जग्गू सर नाणेफेकीचा कौल करून घ्या. नावाचं वादळ गोंगा व्हायला लागलंय. 10 धावा समीप करून ठेवले. 16 चेंडू मध्ये आता 25 धावा बनवायचे. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. अर्जुनवर आक्रमण. ओ यावी मोठा फटका पुन्हा एकदा अर्जुनच्या विरोधामध्ये सलगचा तिसरा ब्लास्ट. चेंडू जातो एक टप्पा घेत सीमा पार. चौकार. चला आंबेळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचे. सो आंबेळे संघ डगआउटच्या अगदी डाव्या बाजूला जमायचं. यानंतर कोणताही विलंब करू नका. ऑलरेडी आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे. 2:30 वाजत आलेत. बाउंड्री एक टप्पा घेत चौकार आहे. यस बाउंड्री लाईनच्या बऱ्याच आतमध्ये होता आणि आपण चेक देखील केले. मात्र काय फटकेबाजी सुरू आहे. जशी प्रणाल फटकेबाजी करतोय डगआउट मध्ये शांततेचं वातावरण. डगआउट मध्ये जल्लोषाचं वातावरण. ओ यावेळी पुन्हा एकदा स्वीप शॉट. इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. चोरट्या धावा. एका ठिकाणी एक वेळ असं वाटत होतं की एकच धाव मिळेल. मात्र दुसरी धाव देखील इथे धावून पूर्ण होतीये. विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाच्या गोलंदाजी युनिटच्या कण्यावरच इथे आघात केले जात आहेत. अर्जुनच्या विरोधामध्ये इथे मोठे फटके खेळले जात आहेत. यावेळी इथे पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. फाईन लेग झोन मध्ये हा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. ते क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं जातं. मात्र तरी देखील एक धाव मिळते. प्रत्येक चेंडूवर धाव मिळते. प्रत्येक चेंडूवर धावफलक हलतंय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा झाल्यात. आणखी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 चेंडूंमध्ये आता 18 धावांची गरज. यावेळी देखील लोअर फुलटॉस चेंडू. एक धाव इथे देखील मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. प्रणाल तर इच्छुक होते दुसरी धाव घेण्यासाठी मात्र नकार दिलाय दिनेशने.
एकाच धावेवर समाधानी राहत आहेत. पहिलं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आघाती फलंदाजी केली आहे आणि पहिल्या षटकात मिळवल्या धावा तब्बल 18. दमदार सुरुवात मयूर प्रतिष्ठान असोसिएट टीमची. उर्वरित 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. पहिल्या 6 मध्ये 18 झाल्यात, आता 12 मध्ये 17 का भरू नयेत अशी आता चर्चा होईल असोसिएट संघाच्या डगआउट मध्ये. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. आता उर्वरित 12 मध्ये 17 बनवायचे. गोलंदाज मार्कवर सनी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा सनीला आमंत्रित केलं जातं. सनीला संकटामधून संकटमोचक म्हणून सनीकडे नेहमीच पाहिलं जातं. इथे देखील सनीकडून तशाच प्रकारची अपेक्षा आहे. सनी गोलंदाज मार्कवर सज्ज. यावी सनीचा हा चेंडू. सनीच्या विरोधामध्ये अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण. सनीच्या पहिल्याच बॉलवर चेंडू सीमा पार. धावा मिळते 4 चौकार. ती खोलामध्ये हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय. मात्र तो चेंडू देखील ते खोदून काढलाय. कव्हर झोनला टार्गेट केलं. काय फटकेबाजी करतोय प्रणाल. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. माफ करा, दिनेश आणि प्रणाल मैदानामध्ये खेळतायत. दोनही फलंदाज आपली जबाबदारी यशस्वीरित्या सध्याच्या घडीला पार पाडतात. समीकरण सोपं होतंय. 11 चेंडू 13 धावांची गरज. 11 चेंडू 13 धावा. यावी हा चेंडू दिशा इथे खराब. दिशाहीन गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर इथे व्हाईट बॉल होतोय. 11 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. विकेट अजून देखील मिळालेली नाहीये. विकेट प्रतिष्ठान बरडपाडा संघाला आणि तीच कुठेतरी डोकेदुखी ठरतीये. सलामीवर जोडी अजून देखील मैदानात खेळतीये. यावी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गडबड होते. मिस जजमेंट आणि इथे देखील मिळतात 2 धावा. आज मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट टीमचा जर का डगआउटचा विचार केला तर अपूर्ण आहे. बरेच खेळाडू नाही येत आज. मात्र तरी देखील संघ अगदी जिद्दीने लढतोय, हिमतीने लढतोय आणि हिमतीने लढत असताना सध्याच्या घडीला विके प्रतिष्ठान बरडपाडा संघासारख्या दादा संघाला आता इथे घाम फोडलाय. कारण 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. यंदाच्या हंगामामध्ये सर्वात जास्त ट्रॉफीजवर नाव असणारा संघ म्हणजे विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि अशा दिग्गज संघाला इथे सध्याच्या घडीला विचारामध्ये पडलाय. घाम फुटलाय. 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. सलामी जोडी अजून देखील मैदानात खेळतीये. यावे दिनेचा हा फटका देखील चांगला आहे. एक धाव इथे धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे घडतंय काय. दुसरी धाव इथे बघता बघता धावून पूर्ण होते. कारण साहिल कडून इथे गडबड झाली, मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा इथे मिळवलाय. मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट टीमचे दिनेश यांचा आज वाढदिवस देखील आहे. सो दिनेश सासे यांचा वाढदिवस आहे. सो दिनेश सासे सरांना देखील या आयोजक कमिटीच्या माध्यमातून खाटेकर चषक 2026च्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर सन्माननीय तानाजीदादा पस्टे यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. ऑनगोइंग मॅच कडे वळूयात. भाऊ यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल. सामन्यामध्ये रंगत अजून देखील निर्माण आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज. एखादा डॉट बॉल आणखी आला प्लस एखादी विकेट जर का विके प्रतिष्ठान बरडपाडा संघाच्या गोलंदाजाला मिळाली तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल. 7 चेंडू 8 धावांची गरज. हा चेंडू फार निर्णायक असणार आहे. अजून देखील सलामीर जोडी मैदानात खेळते. 27 धावा आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी बनवल्यात. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल म्हणजे सामना जाऊन पोहोचलाय शेवटच्या षटकामध्ये. आता शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायचे 6 चेंडू मध्ये 8.
शेवटचे सलगचे 3 डॉट बॉल आणि या सामन्यामध्ये रंगत अजून देखील शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड करायचेत. कोणता गोलंदाज विके प्रतिष्ठान बरडपाडा संघासाठी हे काम करून दाखवेल हे देखील पाहावं लागेल, कारण सामना महत्वाचा आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाचा परतीचा प्रवास निश्चित आहे. बरडपाडा संघ या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतोय का की असोसिएट टीम आपली विजयी घौडदौड चालू ठेवते हे देखील पाहणं गरजेचं असेल. सामना शेवटच्या षटकामध्ये पोहोचलाय जिथे 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. सहा चेंडूमध्ये 8 धावांची गरज. चला विके प्रतिष्ठान बरडपाडा टीम खूप उशीर करताय, घाई करा. शेवटच्या षटकामध्ये कुणाल आलाय, आता कुणालवर जबाबदारी आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावा डिफेंड करायचे. सरपंच साहेब या सामन्याकडे अगदी नजरा लावून बसलेत आणि त्यांचे चिरंजीव गोलंदाजी मार्कवर आलेत. कुणालला देखील येत आहेत खूप साऱ्या शुभेच्छा सरपंच साहेबांकडून. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. असोसिएट टीम मयूर प्रतिष्ठान असोसे. ओ 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना अगदी पहिल्या चेंडूवर इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती. चेंडू अडवण्यामध्ये यष्टीरक्षक तर बीट झाले होते, मात्र लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले. नयन तिथे होते, नयनचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव इथं मिळतीये. सामना 5 चेंडू 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. सलामीर जोडी अजून देखील खेळते. या धावा बनवाव्या लागतील. सलामीवर जोडी मैदानात खेळते म्हणजे या धावा बनायला हव्यात. मात्र इथे ब्रेक थ्रू मिळवण्याची संधी निर्माण झाली. चेंडू खाली शंकर करत नाहीयेत चूक. हर हर शंकर नमामि शंकर. शंकरचा उत्कृष्ट झेल. विकेटचं झालंय पतन. अखेर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय कुणालने. 28 धावा धावफलकावर. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 9 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती. आता सामना येऊन पोहोचलाय. 4 चेंडू 7 धावा. कुणालला इथे विकेट मिळाली, कुणालला सफलता मिळाली आहे. आता 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवायचे. तुषार मैदानात दाखल झालाय. ओ तुषारचा इथे फटका आपण चांगला पाहतोय. लॉंग ऑनला ते क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्याकडून होती गडबड. एक धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण होत आहेत. अर्जुन तिथे क्षेत्ररक्षक होते. अर्जुन कडून अशा चुका फार कमी वेळा होतात, मात्र या ठिकाणी क्रुशियल मोमेंटला प्रेशर सिच्युएशनला तिथे अर्जुन कडून चूक घड होतीये. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. 2 धावा आल्या. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. ओ यावेळी इथे बॅकफुटला गेले, पंच केले, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालेत. 1 धाव धावून पूर्ण होईल. इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले आणि पुन्हा एकदा इथे 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. दुसरी धाव देखील धावून पूर्ण होतीये. 2 चेंडू 3 धावा. सामना अगदी अटातटीवर येऊन पोहोचला. असोसे की बरडपाडा, बरडपाडा की असोसे असा प्रश्न आता सध्याच्या घडीला क्रिकेट रसिकांना पडलाय.
जे जे प्रेक्षक सध्याच्या घडीला लाईव्ह मॅचचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांना देखील हाच प्रश्न पडलाय, असोसिएट संघाचे सपोर्ट सिस्टम विचार करत असेल की असोसिएट संघ हा सामना जिंकू देत. बरडपाडा संघाचे जे चाहता वर्ग आहे तो निश्चितपणाने बरडपाडा संघासाठी इथे प्रार्थना करत असेल. मात्र 2 चेंडूंमध्ये 3 धावा बनवायचे, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्यामुळे 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवाव्याच लागतील. कुणाल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे घडतंय काय? लाऊड अपील पंचांकडे केली आहे, मात्र पंचांनी हा निर्णय, पंच अगदी तटस्थ आहेत. मात्र सामना बरडपाडा संघाने आपल्या बाजूने फिरवायला उशीर केलेला नाहीये. 9 चेंडू 8 धावांचा सामना 1 चेंडू 3 वर येऊन पोहोचला आहे. ची गरज, मोठा फटका, फलंदाज तुषारच्या बॅट मधून हा विजयी फटका. शेवटच्या चेंडूवर येऊन पोहोचलेली मॅच, तुषारच्या बॅट मधून हा विजयी फटका आपण पाहिला. विजयी षटकार येतोय आणि या सामन्यामध्ये मयूरदादा प्रतिष्ठान अगदी 8-30च्या सामन्यामध्ये विजयी होतोय. अभिनंदन टीम असोसे, हार्ड लक, टफ लक टीम VK प्रतिष्ठान बरडपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी जरूर शेवटच्या क्रुशियल मोमेंटला तुषारने सामना जिंकवला, पण तरी देखील स्वतःच्या संघाला स्टार्ट मिळवून देत असताना प्रणालने चांगली फटकेबाजी केली आणि वैयक्तिक 18 धावांची खेळी करणारा प्रणाल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सो मी विनंती करतो प्रणाल ये लगेच आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय.